कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. वर्षातून 2 वेळा निवृत्त होणार कर्मचारी. आता निवृत्तीपूर्व लाभांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. तर चला पाहूया, वर्षातून 2दा निवृत्तीचा प्रस्ताव समोर मांडण्यात आलेला आहे. आता पेन्शनवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. निवृत्तीपूर्व लाभांमध्ये वाढ, वेतन सुद्धा वाढेल. तर पाहूया डिटेलमध्ये. वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान आणखी एक महत्वाचा प्रस्ताव आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती संदर्भात प्रस्ताव आहे. मात्र भविष्यात वर्षातून केवळ 2 निश्चित तारखांनाच निवृत्ती देण्याचा विचार मांडला गेला आहे. तसेच प्रशासन, कर्मचारी आणि निवृत्ती वेतन व्यवस्थापनात मोठे बदल होणार आहे. वर्षातून 2दा निवृत्तीचा प्रस्ताव म्हणजे काय आहे ते आता आपण पाहूया. नव्या प्रस्तावानुसार वर्षातील 2 ठराविक कालावधीतच कर्मचाऱ्यांना निवृत्त केले जाऊ शकते. आता कर्मचाऱ्यांना त्याचा अतिरिक्त सेवा काळ सुद्धा मिळणार आहे त्या प्रस्तावामुळे. प्रस्तावाचा सर्वात मोठा फायदा काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा कालाच्या स्वरूपात मिळू शकतो. निवृत्तीची तारीख पुढील निश्चित कालावधीत गेल्यास संबंधित कर्मचाऱ्याला काही महिने अधिक सेवा काळ मिळू शकतो. वेतन वाढेल, निवृत्तीपूर्व लाभांमध्ये वाढ होईल आणि अंतिम पगार जास्त असल्याने पेन्शनवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आता इतर लाभाचा फायदा कोणता आहे ते आता आपण पाहूया. तर निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी आणि इतर अधिक आर्थिक देयकांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येईल. हे फायदे होणार आहे. आता लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष अंतिम निर्णयावर लागलेले आहे. प्रस्तावावर कर्मचारी, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अधिकारी आणि पेन्शनधारक यांचे लक्ष